नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा बर्थडे गेट रेडी विथ मी. हा कम्प्लीट लुक नाही आहे कारण ऑब्व्हियसली मेकअप प्री फिल्म्ड आहे आणि बाकीच्या स्टेप्स मी नंतर फिल्म करणार आहे. आय होप यू अंडरस्टँड कारण मी हॉप इन हॉप आउट करत असते हॉस्टेल घरमध्ये. सो मेकअप करण्याआधी माझं स्किन केअर करून झालेलं आहे. मी ग्लो अप रूटीन फॉलो करते सो दॅट्स वाय माय स्किन इज नाईस अँड सॉफ्ट. आणि आता मी मेकअप सुरू करण्याआधी खूप सारं प्रायमर लावते आहे कारण माझी स्किन खूप जास्त ड्राय होते आणि माझं जिथे हॉस्टेल आहे तिथे थंडी पण खूपच जास्त असते. सो प्रायमर लावून झाल्यावर मी लॅक्मे लुमी क्रीम लावते आहे कारण मला माझ्या बर्थडे दिवशी ऑफकोर्स थोडा एक्स्ट्रा ग्लो हवा आहे. आता मी लावते आहे मेबलिनचं कन्सीलर. मी हे माझ्या हाताने लावते सो दॅट मी एक्सेस प्रॉडक्ट नाही लावणार. आफ्टर ब्लेंडिंग द प्रॉडक्ट मी इनसाईट कॉस्मेटिक्सचं रेडियन्स फिल्टरचं फाउंडेशन लावते आहे कारण अगेन त्याच्यात पण थोडंसं शिमर आहे अँड समहाऊ ह्या बर्थडेला मला खूपच जास्त ग्लोई करू वाटतंय सगळं. आता मी शुगरच्या लूज पावडरनी हे सगळं सेट करते आहे. आता मी लावते इनसाईट कॉस्मेटिक्सचं लिप अँड चीक टिंट आणि ह्यावरतीच मी शुगरचा ब्लश लावणार आहे, पावडर ब्लश, सो दॅट आय हॅव सम एक्स्ट्रा कव्हरेज अँड द ब्लश विल स्टे फॉर अ लॉंगर टाईम. आता मी यूज करते ब्लू हेव्हनची आयब्रो पेन्सिल. ऑन अ डेली बेसिस जर तुम्ही तुमचा आयब्रोज फिल करणार असाल तर आय वूड सजेस्ट की ब्राऊन कलरचा आयब्रोचा शेड यूज करा सो दॅट इट लुक्स नॅचरल. आता मी एक न्यूड शेड माझ्या क्रीज लाईनवर लावते आहे आणि त्यानंतर मी सॉर्ट ऑफ थोडा ग्रीन पण मडी ग्रीन असा कलर माझ्या आयलेट्सवर लावणार आहे आणि त्याच्यावर ना हलका गोल्डन कलर लावणार आहे. यामुळे खरंच एक छान इफेक्ट तयार होतो. आता मी माझ्या आयलॅशेस कर्ल करणार आहे. ही स्टेप केल्याने मला माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये खूप जास्त फरक जाणवतो अँड आय लव्ह डुईंग दिस. आणि त्यानंतर मी ब्लू हेव्हनचा मस्कारा वापरणार आहे सो दॅट फॉर द होल डे आय डोंट फील हेवी ऑन माय आईज. आता मी लावते ब्लू हेव्हनचं आयलाइनर. ऑन अ डेली बेसिस जर तुम्ही इतका मेकअप करत नसाल तर देअर इज नो पॉइंट इन इन्व्हेस्टिंग इन अॅन एक्सपेन्सिव्ह आयलाइनर. पण तुम्ही जर एक बिगिनर असाल तर तुम्ही एखाद्या चांगल्या मॅट फिनिशच्या आयलाइनरमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यानंतर मी वापरते मरून कलरचं लिप लायनर. फॉर माय हेअरस्टाईल आय जनरली गो विथ द ट्विस्ट करत जाणे केसांना. मी तर त्या हेअरस्टाईलला असंच नाव दिलं की ट्विस्ट करायच्या 2 बटा घेऊन. कारण माझे केस लहान आहेत जरा आणि कुरळे आहेत. मी रिसेंटलीच हेअर कट केला होता. सो मला जास्त काही करावंसं वाटत नाही आणि हॉनेस्टली ऑन कॉलेज डेज एवढा वेळ पण मिळत नाही.
सो राईट नाऊ दिस इज वॉट आय हॅव डन. मी माझ्या बर्थडे दिवशी ॲज यू गाईज कॅन सी कुर्ता घालणार आहे. सो इट्स अन इंडियन मेकअप लुक. सो बिंदी ॲड्स लाईक अ फिनिशिंग टच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला या लुकबद्दल काय वाटतं हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. सो फार बर्थडे सिरीजबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूयात उद्या 7 वाजता. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही जर माझा बर्थडे ग्लो अपवाला रुटीन अजून बघितला नसेल तर ह्या व्हिडिओवर क्लिक करा. मी तुम्हाला तिथेच भेटेन.